वाल्मिक कराड प्रकरणी बीड कोर्टात सुनावणी, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला। वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानं समर्थक आक्रमक, बीड कोर्टाबाहेर कराड समर्थकांचा गोंधळ, पोलिसांकडून धरपकड। बीडच्या पांगरी गावात कराड समर्थक महिला आक्रमक, परळीच्या राष्ट्रीय महामार्गावर महिलांचं आंदोलन, यावेळेला काही महिलांना भोवळ। पांगरीमध्ये कराड समर्थकांचा रास्ता रोको, संतप्त तरुणांकडून टायर जाळण्याचा प्रयत्न, आत्मदहनाचाही इशारा। पांगरीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। बीडच्या पांगरीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न। दिवंगत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी एसआयटी पथकाची भेट घेतली, सहजच भेट घेतल्याचं म्हणत देशमुखांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात परप्रांतीय मजुराच्या 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची मागणी। हदगाव तालुक्यातील बारालिंग देवस्थान इथं भाजी भाकरीची यात्रा, 152 वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांचीही उपस्थिती। नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण, राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार हेमा मालिनी यांची उपस्थिती। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि या युद्धनौका आणि वाक्षीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल। कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। आत्मनिर्भर भारतासाठी नौदलाचंही मोठं योगदान, नौदलाच्या सामर्थ्याची मोदींकडून प्रशंसा। दहशतवाद, हत्यारं, ड्रग्ज तस्करी विरोधात भारत खंबीर, नौदलाच्या कार्यक्रमात मोदींचं प्रतिपादन। इंडो पॅसिफिकमध्ये भारतानं सहकार्यावर भर दिला, भारत विस्तारवाद नव्हे तर विकासवादावर काम करतो, मोदींचं वक्तव्य। भारतीय बनावटीच्या युद्धनौका नौदलात दाखल केल्यानंतर मोदींकडून भारतीय सैन्यावर स्तुतीसुमनं। आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींकडून राज ठाकरेंचा उल्लेख, 2011 मध्ये राज ठाकरेंनी गुजरात दौरा केला होता, त्याप्रमाणे महायुतीच्या आमदारांनीही अभ्यास दौरे करावेत, मोदींचा आमदारांना कानमंत्र। पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या आमदारांसोबत बैठक, सामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेची कामं करा, एकमेकांमध्ये समन्वय पाळा, केंद्र आणि राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, मोदींच्या आमदारांना सूचना। मंत्रिपद मिळालं नसल्यानं नाराज वगैरे नाही, अब्दुल सत्तारांकडून स्पष्ट, आता वयही झालंय, बरेच वेळा आमदार आल्यानं यापुढे लढणार नाही, सत्तारांचं वक्तव्य। पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक होणार नाही, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला। समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरीचा शेवटचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आणि या सगळ्याबाबत आता लवकरच घोषणा केली जाणार। टोरेस घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदार सी अभिषेक गुप्ताला सुरक्षा पुरवण्याचे हायकोर्टाचे निर्देश, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर हायकोर्टाची नजर। मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत गोकुळधाम परिसरात रस्त्याच्या कामादरम्यान गॅसची पाईपलाईन फुटली, गॅस गळती होत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वरळीत हिट अँड रन प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी पक्षपातीपणे आणि निष्काळजीपणानं केला, मृत कावेरी नागपा यांचे पती प्रदीप यांचा आरोप। म्हाडाचा भाडेतत्वावरील गृहनिर्मिती पाठोपाठ आता भाडेतत्वावरील कार्यालयांचीही बांधणी करण्याचा निर्णय, गोरेगाव पश्चिम परिसरातील सिद्धार्थनगरमध्ये 26 मजली व्यावसायिक संकुल उभारलं जाणार। इमारतींमध्ये आता सोलर पॅनल बसवल्यास ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण केल्यास मालमत्ता करात 2% सूट मिळणार, याबाबत पालिका लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारी। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक, वाटाणा, गाजर, टोमॅटोसह अनेक पालेभाज्यांचे दर नियंत्रणात। टोरेस गैरव्यवहार प्रकरणानंतर फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे गुप्तचर विभाग पुन्हा सुरू केले जाणार।
2020 मध्ये सेटलमेंट ब्रांचचा ठपका ठेवत बंद करण्यात आलेला होता हा विभाग. बोईसरजवळ रेलिंग ओलांडताना प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडला. घटना एका प्रवाशाच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित. मालाडच्या मालवणीमध्ये 91 वर्षीय आजीनं गळ्यातील सोन्याची चेन चोरायला आलेल्या महिलेला पळवून लावलं. काचेचा ग्लास भिरकावत आजीनं आरडाओरडा केल्यानं महिला घाबरून पळून गेली. कोल्हापुरातील काळंबावाडी धरण गळतीच्या दुरुस्तीचं काम सुरू. 3 टप्प्यात करण्यात येणार दुरुस्तीचं काम. धरणाच्या मुख्य भिंतीमध्ये 6 मीटर खोल ग्राउंडिंग केलं जाणार. चंदगडहून गोव्याला जाणाऱ्या तिलारी घाटात धोकादायक वाहतूक. आमदार शिवाजी पाटलांनी केली घाटाची पाहणी. घाटात सुरू असलेलं रस्त्याचं काम लवकर पूर्ण करावं, आमदारांची मागणी. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवी प्रमाणपत्र दिलं जाणार. प्रमाणपत्रावर QR कोड, ABC ID आणि आधार नंबरचाही समावेश. सोलापुरातील उजनी धरणामध्ये शिराळ इथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटी प्रशासनानं स्फोटकानं उडवल्या. कारवाईमध्ये वाळू तस्करांचं अंदाजे 20 लाखांचं नुकसान. कोल्हापुरात मद्यपींचा धुमाकूळ. मद्यपी तरुणांनी व्हीनस कॉर्नरमध्ये वाहनांची अडवणूक केली. तसंच बोंद्रे नगरकडे निघालेल्या वाहनावर केली दगडफेक. पुण्यात भूक भागवण्यासाठी चोरट्यांनी फोडलं बिर्याणीचं हॉटेल. मुळशी भागातल्या प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये घडला प्रकार. चोरटे CCTV मध्ये चित्रित. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर नाशिकमध्ये. रामकुंड परिसरात गंगा घाटावर होणाऱ्या महागोदा आरतीला राहणार उपस्थित. पाणी पुरवठ्यासाठीच्या खर्चात वाढ झाल्यानं पाणीपट्टीत वाढ करण्याचा अहिल्यानगर पालिकेचा प्रस्ताव. मात्र पालिकेच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा विरोध. पाणीपट्टी वाढवल्यास आंदोलन करण्याचा इशारा. नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापर करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या 14 पालकांना अटक. 3 दिवसात 54 गुन्हे दाखल तर 70 जणांना घेतलं ताब्यात. शिर्डी विमानतळाच्या 25 किलोमीटर परिसरात लेझर लाईट वापरण्यावर बंदी. लेझर लाईटमुळे वैमानिकांचं लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याचा धोका. नाशिक मुंबई महामार्गावरील अपघातानंतर पोलिसांकडून सुरक्षेच्या उपाययोजनांना सुरुवात. परवानगी नसतानाही उड्डाण पुलावर चालवणाऱ्या दुचाकी आणि रिक्षांवर कारवाई. मालेगाव शहरातून चोरीच्या 20 दुचाकी जप्त. बनावट कागदपत्र तयार करून दुचाकींची विक्री करणाऱ्या 2 संशयित आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीत 2 रहिवाशांमध्ये वाद. एकाचा मृत्यू. अपार्टमेंटमध्ये जलकुंभाचा नळ सुरू करण्यावरून वाद झाला होता. नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली मानसोपचार तज्ज्ञाकडून अल्पवयीन मुले आणि तरुणींचं लैंगिक शोषण. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संबंधित प्रकार उघड. आरोपीच्या पत्नीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अकोल्यामध्ये शेतकरी जागर मंचाचं आंदोलन. एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करून दर्शवला पाठिंबा. गोंदियातील धाधरीमध्ये समृद्धी महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या मोनार्च कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव. समृद्धी महामार्गाच्या विस्तारासाठी भूसंपादन करताना नियमानुसार 5 पट मोबदला देण्याची मागणी. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान मंदिरात दरोडा. पुजाऱ्याला बांधून ठेवत दरोडेखोरांकडून 5.5 किलो चांदीचे दागिने लंपास. अकोल्यात पाणी भरत असताना मोटारचा स्पर्श झाल्यानं विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू. संगीता शिरसाट असं मृत महिलेचं नाव. अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डींकडून पोलीस तक्रार निवारण अभियान. 13 ते 16 जानेवारीच्या दरम्यान सुरू असलेल्या अभियानाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यवतमाळच्या वणीत भाजप, शिवसेना आणि बजरंग दलाचं ठिय्या आंदोलन. 2 दिवसांपूर्वी एका झोपडीत गोवंशाचे अवशेष आढळल्यानं आंदोलन. गोवंश तस्करांवर कठोर कारवाईची मागणी. राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना विदर्भात मागच्या 15 दिवसात 6 वाघांचा मृत्यू. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाघांच्या मृत्यूनं खळबळ. शेकापच्या माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांचं कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर. पुत्र आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित. सिंधुदुर्गातील शिल्पकार रविराज चिपकर यांनी आर्मी दिनानिमित्त साकारलं आकर्षक वाळूशिल्प. वाळूशिल्प साकारून अनोख्या पद्धतीनं जवानांना दिल्या शुभेच्छा.
मालवणमधील कालावल खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा उत्खनन थांबवण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार अर्ज करूनही कारवाई न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांचं आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 4 महिन्यात BSNL 4G सेवा पुरवणार, त्यासाठी जिल्ह्यात नव्यानं 155 टॉवर उभारले जाणार. खासदार नारायण राणे यांनी पाठपुरावा केला होता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.